गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा एका माणसाला उंट घ्यायचा असतो म्हणून तो जातो बाजारात. एका व्यापाराकडे तर हवा तसा उंट मिळतो, सौदा होतो. तो उंट घेऊन तो घरी येतो. घरी आल्यानंतर नोकराला म्हणतो की त्याच्या पाठीवरचं खोगीर काढ. तो नोकर त्याच्या पाठीवरचं खोगीर काढायला जातो, तर त्या खोगीरखाली त्याला एक मखमली बटवा सापडतो, ज्याच्यात काही हिरेमाणिक असतात. तो येतो ओरडत मालकाकडे, म्हणतो बघा बघा याच्यात काय सापडलं. तो मालिक ते बघतो आणि म्हणतो की मी त्या व्यापाराला हे परत करून येतो. म्हणून जातो पुन्हा बाजारात आणि शोधत शोधत त्या व्यापाऱ्याजवळ पोचतो आणि त्या व्यापाऱ्याला तो मखमली बटवा देतो. म्हणतो मी जो उंट नेला त्याच्या खोगीरखाली हा बटवा निघाला. तो मालक म्हणतो अरे हो, मी तर विसरलोच होतो, त्याच्यात काही मूल्यवान हिरे आहेत. तुम्ही प्रामाणिकपणा दाखवून ते मला वापस केल्याबद्दल तुम्ही त्यातला एक कुठलाही मूल्यवान हिरा काढून घेऊ शकता. तो म्हणतो नको, मला मी उंटाची योग्य किंमत दिली आहे आणि त्या किमतीत मला उंट मिळालेलं आहे, आता मला हे काही नको. तो व्यापारी त्याच्या मागेच लागतो. तर तो म्हणतो, तो हसतो माणूस आणि म्हणतो जेव्हा मी हा मखमली बटवा वापस करायचा निर्णय घेतला तेव्हाच मी 2 मौल्यवान हिरे त्यातले काढून घेतले. व्यापाऱ्याला चीड येते. तो रागारागात तो बटवा उघडून त्यातले हिरे मोजतो, तर ते तेवढेच निघतात जेवढे त्याने ठेवलेले असतात. मग तो म्हणतो याच्यात तर सगळे हिरे तसेच आहे, मग तुम्ही कुठले हिरे काढले 2 मौल्यवान? तो म्हणतो माझा प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान हे 2 मौल्यवान हिरे मी जेव्हा निर्णय घेतला हे वापस करायचा तेव्हाच काढून ठेवले होते. आपल्याकडे हे 2 हिरे आहेत का चेक करा. जेव्हा कोणी बघत नसतं आपल्याला तेव्हा आपण कसं वागतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळे बघत असताना तर आपण चांगलेच वागतो, पण जेव्हा इव्हन नोबडी इज वॉचिंग यू तेव्हाचा तुमचा स्वभाव चेक करायचा. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल. लाईफ इज ब्युटिफुल.